संस्कार परिषदेच्या समारोपाच्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वेळात वेळ काढून, कारण दादांचा आजचा प्रवास सगळा किती हेक्टिक याची आम्हाला कल्पना आहे. आपल्या मुंबईकरांसमोर बोलण्यासाठी, सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांसमोर बोलण्यासाठी उपस्थित महाराष्ट्राचे सहकार मंत्री, बांधकाम मंत्री आदरणीय चंद्रकांत पाटील, सन्माननीय आमदार मनीषाताई चौधरी, बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम देवी, बँकेचे सन्माननीय संचालक, म्हाडाचे माजी सभापती प्रसादजी लाड, भाऊसाहेब पार्ले, नंदकुमार काटकर साहेब, राज्य सहकारी संघाचे सचिव वसंतराव देशमुख साहेब, खरं म्हणजे ज्यांचं अर्धा एक तास लेक्चर सुद्धा आपल्याला उद्योग ठरेल, परंतु शॉर्टकट मध्ये बोलावं लागलं असे आदरणीय सतीश मराठे साहेब, सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे, मुंबई सहकारी बोर्डाचे अध्यक्ष गोंदकोपे, सन्माननीय अनिल गजरे, नितीन बनकर, प्रमोद कर्नाड साहेब, जिजाऊ भोसले, आनंदराव गोळे, जॉईंट रजिस्ट्रार रसाळ साहेब, मागच्या रांगेची नावं घेतलं आणखी 2 मिनिटं जातील. सर्व व्यासपीठावर येईल कविताताई देशमुख मान्यवर आणि या परिषदेस सकाळी 9 वाजल्यापासून उपस्थित असलेल्या सहकारातील संस्थांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सकाळी दादा या परिषदेचं उद्घाटन झालं. मुंबईतील राज्यातील सहकारामध्ये चर्चा होती की दादा हे सरकार मोडीत काढायला निघाले की काय. वेगवेगळ्या प्रकारचे संभ्रमावस्था असताना राज्य सरकारची भूमिका, मुख्यमंत्र्यांची भूमिका, सहकार मंत्र्यांचं मार्गदर्शन आणि या चळवळीला दिशा मिळावी, सुसंस्कारित सहकार उद्याच्या पिढी समोर जावा, या भावनेतून ही सहकार संस्कार परिषद या ठिकाणी आज होते. आपल्याला दादांचं भाषण ऐकायचं असल्या कारणाने मी फार जास्त काही बोलणार नाही, परंतु आज दादा डिमांड आपल्याचं काम चाललंय. आम्ही मागण्या ठेवतोय मुख्यमंत्र्यांसमोर, तुम्ही आम्हाला ते मान्य करा, त्याचा विचार करा. आणि त्यामुळे आपण असल्या कारणानं मी आमच्या सर्व फेडरेशनच्या वतीने काही प्रातिनिधिक मागण्या या ठिकाणी आल्या, त्याचा उहापोह आपल्या समोर होणार आहे. सर्वप्रथम मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो की महाराष्ट्र राज्य सहकारी संघ या संघाला त्या ठिकाणी आमचे देशमुख साहेब मानद सचिव, पगार नव्हता, अत्यंत हवालदिल झालेले कर्मचारी, तिथले सगळे लोक येऊन आमच्याकडे बोलत होती. मी सांगत होतो काहीतरी मार्ग काढतील आणि मला वाटतं 3 कोटी निधी राज्य शासनाने शिक्षण निधी राज्य सहकारी संघाला उपलब्ध करून दिला. म्हणजे आवश्यकता आहे तिथे कठोर बेधडक निर्णय घेण्याची क्षमता आदरणीय दादांमध्ये, आणि जिथे गाई तिथे मग कोणी असो, तुम्हाला माहित आहे काय राज्य बँकेचं चाललंय, किती काही हो निर्णयाचे काम, त्यांचं नाव चंद्रकांत दादा पाटील, आणि त्यामुळे जे चांगलं आहे ते आम्ही हक्कानं दादा आपल्या समोर ठेवतोय. त्याच राज्य संघाला मंत्री महोदय शिक्षण पूर्वी चालू असायचा, परंतु आता तो शिक्षण सहकार कायद्यामुळे आवश्यक आपल्याला दुरुस्ती करावी लागतील. कारण राज्याची सहकार चळवळी, सहकार संघ हा प्रमुख केंद्र आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची कार्यालय आहेत, यंत्रणा, राज्यातील सगळ्या चळवळीला मार्गदर्शन करण्याचं काम हा सहकारी राज्य संघ करत असतो. आणि एवढी मोठी चळवळ, एवढी मोठी यंत्रणा, आज केवळ त्यांना पगार द्यायला पैसे, बिलं भरायला पैसे नाहीत, तर दादा सर्व सहकार चळवळीच्या वतीनं विनंती आहे की हा शिक्षण निधी आपण त्या ठिकाणी कायद्यात बदल करून चालू करावा. मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेतली
मुख्यमंत्री म्हटलेत मी सहकार मंत्र्यांशी बोलतो आणि निश्चितपणे पॉझिटिव्ह मार्ग काढू, अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला वचन दिलंय. दुसरी एक आमची विनंती आहे की जर मोठ्या बँका, राष्ट्रीयकृत बँका यांची मोठ्या कर्जदारांनी कर्ज जर थकवली, मल्ल्यासारखे अनेक लोक असतील, तर ते ताटमानेने लोकांसमोर फिरतात आणि त्यांच्या थकबाकीची प्रोव्हिजन करण्यासाठी एनपीएची बजेटमधनं पैसे दिले जातात. परंतु आमच्या जर नागरी बँका असतील, जिल्हा बँका असतील आणि एखादं लाखभर रुपयाचं कर्ज जर एखादं नॅचरल त्यांचा व्यवसाय झाला नाही, नैसर्गिक परिस्थितीमुळे थकलं, तर आम्हाला प्रॉफिटमधनं तरतूद करावी लागते. आणि प्रॉफिटमधनं तरतूद करून अशी येते की ती तरतूद करत त्या ठिकाणी बँकेच्या नफाक्षमतेवर परिणाम होतो आणि मग नाबार्ड, आरबीआय, रिझर्व्ह बँक, सहकार खातं सगळ्याच्या याच्या भानगडीमध्ये संस्था डबघाईला येते, बंद होते, कर्मचारी रस्त्यावर येतात, अनेक ठेवीदार, हितचिंतक, सभासद. तर अशी काही यंत्रणा उभी करा. पैसे पाहिजे तर आम्ही बँकांमधनं तुम्ही एक सिस्टीम उभी करा, आम्हीच पैसे देतो, आमचेच पैसे ठेवा आणि त्यातून अशा प्रकारच्या संस्था ज्यांना ऑक्सिजनची त्यावेळेला गरज असते त्यावेळेला आपण मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आहे. आणि टप्प्याटप्प्यानं आपण ते आम्हाला मदत केलेले पैसे व्याजासहित परत वर्षी टप्प्याटप्प्याने जसजशी ती बँक स्ट्रॉंग होत जाईल तसे घ्यावे अशी एक मागणी आपल्या समोर करतोय. दुसरं एक, मजूर सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. पहिलं 15 लाखापर्यंत कामं विना निविदा मिळायची, त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी असतील, काही लोक खोटी बिलं काढायची, बोगस कामं करायची, भ्रष्टाचार होता, त्याला चाप लावण्याचा पण प्रयत्न करते. त्याबद्दल आमचं अजिबात दादा दुमत नाही. परंतु आज असं झालं की अनेक आमदारांचा फंड लॅप्स होतोय, विकासाची कामं कुठे दिसत नाहीत का तर टेंडर 3-3 वेळा पण टेंडरला रिस्पॉन्स मिळत नाही. आणि जे क्विक आमदारांचं हे काम सुरू झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, तर विकासाच्या कामांवर पण त्याचा परिणाम होतोय. तर पारदर्शक सिस्टीम आपण लावा, चुकीचं काय होणार नाही त्यासाठी कडक निर्बंध त्या ठिकाणी आपण लावा. परंतु 15 लाखापर्यंतची काम करण्याची जी सिस्टीम डीडीआरच्या मार्फत होती, त्याची नम्र विनंती आपल्याला की आपण मुख्यमंत्री महोदयांशी त्या ठिकाणी बोला. आपण अनेकदा बोललेला आहात, मला कल्पना आहे, आपण मागणीही केलेली आहेत, परंतु त्याला मूर्त स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त व्हावं अशी विनंती करतोय. दुसरं, मुद्रा बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जी या देशातील तरुणांसाठी, नवोद्योजकांसाठी त्या ठिकाणी एक योजना आहे की विना जामीनदार त्या ठिकाणी 10 लाखांचं कर्ज. बघा, असं आहे, ज्यांना तुम्ही परवानगी देताय त्या राष्ट्रीयकृत बँका कर्ज मागायला गेली कर्ज देत नाहीत, पण ते इम्पॅनलमेंट आहे, त्यांना आकृत केलेत. आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, पण आम्हाला तुमची मुद्राची जे पॅनलवर घ्यायचं असतं ते घेत नाहीत. त्यांचे जे निकष आहेत ते सगळे निकष आम्ही पूर्ण करतो. तर मुद्राला त्या ठिकाणी शासन म्हणून शिफारस करावी. जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुद्रा योजनेअंतर्गत सुद्धा मुंबईच्या सर्व तरुणांना त्या ठिकाणी रोजगार देण्याची मानसिकता आहे. तोही निर्णय आपण मुद्राशी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोलावं लागलं तर आपण बोलावं अशा प्रकारची विनंती आपल्याकडे आहे. दुसऱ्या, सगळ्यात इथे उपस्थित असणाऱ्या बँका असतील, सगळ्या सहकारी संस्था असतील, मगाशी मराठे साहेबांनी सांगितलं की आम्ही काही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही आहोत. ज्या संस्था चालवतात ते सामाजिक भावनेतनं त्या ठिकाणी चालवतो, परंतु आज वेगवेगळे टॅक्सेस आमच्या नावावर त्या ठिकाणी लावले जातात. तर हे टॅक्सेस त्या ठिकाणी कसे लागणार नाहीत, कारण जर प्रॉफिट हा उद्योग आमचा असता तर त्या ठिकाणी लावला खाजगी उद्योग आहे ते करू शकतो. तर हे सोशल उद्देश असल्या कारणानं टॅक्सेशनच्या बाबतीत सुद्धा तो कसा लागणार नाही आपण शासन म्हणून काळजी घ्यावी. दुसरा एक महत्वाचा विषय आपल्या समोर या ठिकाणी मी आणतोय. रोजगार सेवा सहकारी संस्थांचे आमचे काटकर साहेब इथे, वेगवेगळ्या महिला संस्थांचे प्रतिनिधी आहेत. मुंबईत दादा जर आम्हाला मोक्याच्या ठिकाणी जागा दिली तर 100-150 चांगले स्वच्छतागृह आपला शासनाचा 1ही रुपया न घेता काय जाहिरात किंवा इतर माध्यमातून ते मेंटेनन्ससाठी खर्च उपलब्ध करून देऊ. तर आपण या कामाला पीडब्ल्यूडी तर खातंही आपल्याकडे आहे. म्हणजे जर पीडब्ल्यूडीच्या जाग्यावर जरी मुंबईत मोक्याच्या पहिल्या ट्रायल बेसवर 10 जागा दिल्यात, प्रत्येक जरी शौचालयाला 50 लाख रुपये लागले तरी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक उपलब्ध करून देईल. फक्त जाहिरातीचा आपण तो अधिकार, तो मेंटेनन्स कसा निघेल याची त्या ठिकाणी आम्हाला परवानगी द्या. आणि तुमचा शासनाचा 1ही रुपया न जाता आज स्वच्छ भारत अभियान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मिशन आहे.
जे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलंय, आपण घेतलंय, तर आपण त्या कामी आम्हाला मोक्या जागा त्या ठिकाणी देऊन ही योजना मुंबईतल्या सहकाराच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची मागणी करतोय. ब, क व ड सहकारी संस्थांना निवडणूक प्रक्रियेतून त्या ठिकाणी वगळण्यात यावं. आमच्या जिल्हा बँकेचं कार्यक्षेत्र MMRDA पर्यंत विस्तारित करावं, कारण आज आमच्या समोर प्रश्न झालाय, चांगले कर्जदार मिळत नाहीत. कार्यक्षेत्र वाढवलं तर आमचे कर्जदार त्या ठिकाणी वाढतील आणि आमच्याकडे डिपॉझिटरचा पैसा आहे तो चांगल्या कर्जदारांकडे जाईल आणि बँक आणखी प्रगतीपथाकडे जाईल. तर MMRDA कार्यक्षेत्र द्यावं ते आपणाकडे आम्ही मागणी केलेली आहे, त्यालाही परवानगी आपण त्या ठिकाणी द्याव्या. शासकीय कार्यालयामध्ये विविध कामांकरता डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत खाजगी बँकांचे असले पाहिजेत असे बंधन आहे. त्यामध्ये RBIच्या तपासणीनुसार अ ग्रेड मधील सहकारी बँका व जिल्हा सहकारी बँकांचा समावेश केला. आमच्या चांगल्या बँका आहेत, अवर्ग बँका आहेत, त्यांना आपण त्यांचा डिमांड ड्राफ्ट ग्राह्य करण्यास सांगावा. दुसरं, सर्वेक्षण सुरू आहे तर सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी मुदतवाढ द्यावी. कधी कधी संस्था घरी नाही कोण ज्या बोगस असतील, चुकीच्या असतील आपण बंद करू, परंतु आकसानं जर काही कुठे मुद्दाम जर कोणाचं टार्गेट करून संस्था होत असतील तर त्या ठिकाणी दादा त्या थांबवल्या जाव्यात अशी मागणी आहे. दुसरा, पगारदार नागरी सहकारी पतसंस्थांना सरकार कायद्यातील राखीव, दादा जरा आपलं लक्ष वेधतोय मी आपल्याकडे, पगारदार ज्या सहकारी कायद्यातील राखीव निधीची तरतूद 25% ऐवजी 10% करण्यात यावी. ग्राहक सहकारी संस्थांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेत किमान 50% पर्यंत रेशन दुकाने देऊन सामावून घेण्यात यावं. नागरी सहकारी बँका पतसंस्था यांना थकीत कर्जदारावर दावा दाखल करून कर्जाची त्वरित वसुलीसाठी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारा विलंब टाळून जलद न्यायालयाची स्थापना करावी अशी आजच्या या परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतोय. नागरी सहकारी पतसंस्थांना महाराष्ट्र शासनाने 2 लाखापर्यंत ठेवीदारांना संरक्षण देण्यासाठी डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन स्थापन करण्यात यावं अशी मागणी आपल्याकडे करतोय. गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मालमत्तेचा विषय जो मुंबई आणि शहरात वेगवेगळा कर आकारला जातो ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आम्ही कानावर घातलंय. आपणही हाऊसिंगचे सहकारचे मिनिस्टर असल्या कारणाने प्रश्न आपण तसाच लावावा. एक दादा, आपण पणन खात्याचे सुद्धा मंत्री आहात आणि या विषयावर आपण खूप स्वयंस्फूर्तीनं पणन खाते ऍक्टिव्हेट केलेत. कोकणाच्या आंब्याला आपण त्या ठिकाणी भाव धरताय, आपण बाजार त्या ठिकाणी आठवडा बाजार निर्माण केलेत. आपल्याला परवा त्या ठिकाणी आंबा परिषद होती त्यावेळेला त्याचं आपण स्टॉलचं आमदार निवडच्या खाली विनंती केली की ज्या मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहेत त्यांच्या जर प्रवेशद्वारावर की मोठ्या ठिकाणी जर जागा उपलब्ध करून दिल्या तर शेतातल्या शेतकऱ्याचा थेट भाजीपाला आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याला थेट पैसे देऊ, त्या शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे मिळतील. जो APMCचा मध्य एजन्सी आहे ती काढून त्या ठिकाणी आपल्याला इथे स्वच्छ आणि फ्रेश असा भाजीपाला लोकांनाही देता येईल, इथे रोजगार उपलब्ध होईल. तर त्यासाठी केंद्र आपण त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. आणि शेवटची मागणी या ठिकाणी आपल्याकडे करतोय, खरं म्हणजे 21 मागण्या आहेत, कारण ते कसं आहे बरेच वर्ष सगळ्यांच्या पोटात थांबले मागण्या एवढ्या सगळ्या क्लब खरं म्हणजे 40-45 होत्या. आम्ही मायन्यूट लेवलला एक 18-20 जिव्हाळ्याचे विषय आपल्या समोर मांडलेत. सहकार भवन या ठिकाणी मुंबईत बांधायचं आहे. आमच्या अनेक संस्थांत आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून पैसे उभे करू. एक अद्यावत अशी वास्तू या मुंबईमध्ये आपण जर आम्हाला म्हाडा PWD किंवा शासनाचा छोटा भूखंड दिलात तर एक अद्यावत सहकार भवन उभं करू. यामध्ये ताई महिला बचत गटांसाठी एखाद दुसरा माळा त्यांच्या महिला बचत गटांच्या मालाला प्राधान्य देण्यासाठी एक मार्केटिंग आपण त्या ठिकाणी उभं करू आणि अशा पद्धतीने सहकाराचं स्वतःच मार्केटिंग वेगवेगळ्या प्रकारचं त्या भवनामध्ये 1-2-3 माळ्यावर करू अशी एक व्यवस्था निर्माण करण्याचं आमच्या मनामध्ये. आपण मुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी बोला, आपल्या शब्दाला दादा वजन आहे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे या मुंबईचे सहकाराचे पालकत्व आपण घ्या आणि आमचे प्रश्न मार्गी लावा अशी मी विनंती करतो. खरं म्हणजे आपले आभार कुठल्या शब्दात मानू मला कळत नाही, कारण ज्योतिबाला कार्यक्रम सकाळी होता, म्हणजे पवार साहेबांबरोबर पुण्याला कार्यक्रम होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना येणं शक्य नसताना केवळ बोलले सहकाराचा हा कार्यक्रम आहे आणि मुंबईतल्या सहकारावर त्यांना बोलायचं आहे, तुमच्यात आपल्याला ऐकायचं आहे या भावनेतून मी त्यांना विनंती केली.
आणि दादा आज विशेष विमान खास आपल्या कार्यक्रमासाठी मुंबईत यायचा संबंध नव्हता, परंतु आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल मी आपल्या अंतःकरणातून या सर्व आयोजनाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि दादा या सर्व मागण्यांचं निवेदन प्रातिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी आपल्याला देतो. त्यानंतर या परिषदेच्या आयोजनासाठी आमच्या 3-4 लोकांनी खूप मेहनत घेतली, तर आपल्या हस्ते त्यांचा एक सत्कार व्हावा अशी अपेक्षा आणि त्यानंतर आपलं मार्गदर्शन या ठिकाणी होईल. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने निवेदनाची प्रत माननीय मंत्री महोदयांकडे देतो.